आज आपण कॉर्न भजी करणार आहोत। हे बघा इथे मी कॉर्न ठेवलेले आहेत। ह्यांना मस्तपैकी आता हे सोलून चांगले स्वच्छ घ्यायचे आहेत एका वाडग्यामध्ये। तर चला मी आता ह्यांना सोलून घेते। हे सगळे जेवढे आहेत ते काढून घेते। चला काढून घेऊया आपण। हे बघा इथे मी सोलून घेतलेले आहेत हे एका वाडग्यामध्ये। मी दोन नाही, हा एकच कॉर्न घेतलेला आहे। मी एकाच कॉर्नचे करणार आहे, तर एक कॉर्न घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं। तर ह्याच्यामध्ये आता आपण वेगवेगळ्या गोष्टी टाकणार आहोत। आपल्याला भजी हवी आहेत कॉर्नचे, तर आपण वेगवेगळ्या गोष्टी टाकणार आहोत। तर चला आता बघूया आपण आपल्याला काय काय लागणार आहे ते। हे बघा हे कॉर्न घेतलेले आहेत, हे तुम्हाला मी दाखवलेत अगोदरच। इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ज्याने आपण भजी बनवणार आहोत। इथे हिरव्या मिरच्या आहेत आणि इथे लसूणच्या पाकळ्या आहेत व इथे टर्मरिक आणि मी सेंद्रिय मीठ यूज करते, तर सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे। तर मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आहे। ते आपलं तेल गरम करत ठेवलं आहे मी कढईमध्ये। तर बऱ्यापैकी हे आता झालेलं आहे। तर आपण जे आपलं लसूण आणि मिरची वगैरे घेतली होती तर तिला बारीक कुटून घेऊया। आता आपण या कॉर्नमध्ये जे आपण मिरची आणि लसूण घेतलं होतं ते मी असं बारीक केलेलं आहे ओबडधोबड, तर ते टाकायचं आहे। आता आपण हे टाकून घेतलेलं आहे। तसंच आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे। किती हवं आहे, मी 1 वाटी घेतलेलं आहे। त्याच्यामधनं ते आपल्याला मिक्स करून बघायचं आहे की किती आवश्यकता आहे। तर मी एवढं उरवून ठेवलेलं आहे बेसन पीठ। तर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद टाकली आहे मी। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे व ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला जरा मिक्स करून घ्यायचं आहे। पहिले आपण हातानेच मिक्स करून घेऊया, हाताने मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण आपल्याला पाण्याची आवश्यकता जर लागलीच तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला कॉर्न भजी करण्यासाठी रेडी होऊन जाईल। सगळं असं एकजीव झालं पाहिजे, चांगलं मस्त फाईन एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। जर तुम्हाला हे कॉर्न मी ठेवलेले कारण की माझ्या मुलांना हवे आहेत, हे खायसाठी लागले पाहिजेत भज्यांमध्ये। जर तुम्हाला नको असे म्हणजे लागायला नको, चावायला नको, तर तुम्ही हे मिक्सरला एकदा काढून घेऊ शकता। तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। याच्यात आपण जे मिरची आणि लसूण हे केलं होतं बारीक केलेलं, त्यातच मी पाणी घेतलेलं, तेच पाणी मी टाकते आता थोडंसं पहिले अगोदर। परत आपण मिक्स करून घेऊया। तर बघू शकता हे जरा आता चिकट म्हणजे असं झालेलं आहे। तर ह्यात थोडंसं पीठ अजून हवं आहे, तर आपण थोडंसं आपलं बेसन पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर इथे आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि इथे बघू शकता हे बॅटर पण रेडी आहे। तर आपण हे थोडं थोडं सोडायचं आहे तेलामध्ये, सोडून घेऊया आपण बॅटर। तर इथे आता आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण थोडं अगोदर सोडून बघूया। हे बघा आता हे हळूहळू आपल्याला सोडायचे आहेत। अलगद सोडा, कारण की वरून जास्त सोडलात तर अंगावरती उडू शकतात हे आणि मग तेल उडू शकतं आणि मग आपल्यालाच इजा होऊ शकते। त्यामुळे अलगद हळूहळू सोडायचे आहेत, जेणेकरून काही त्रास होणार नाही, आपल्याला काळजी घ्यायची आहे। पण पावसातनं कॉर्न आले की हे
भजी नक्की करून बघायचे आहेत, खूप छान लागतात. तर बघा हे असे पलटीसुद्धा मारायचे आहेत आपल्याला. तेल तापलं की आपल्याला कळतं. त्यानंतर आपण हे असे पलटी मारून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत चांगले व्यवस्थित. क्रिस्पी आपल्याला लागायला हवेत आणि खाण्यालासुद्धा खाताना मस्त वाटायला पाहिजेत. तर आपले हे भजी रेडी झालेले आहेत. हे आपण आता काढून घेऊया. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. खायला पण खूप छान लागणार आहेत हे. तर आता मी एका डिशमध्ये हे सगळे काढून घेते. अशाच पद्धतीने मी सर्व जे भजी आहेत बनवायचे आपले ते बनवून घेणार आहे. तेल आपलं खूप तापलेलं आहे, त्यामुळे गॅस बारीक करून भजी सोडायची आहेत, नाहीतर उडू शकतं अंगावरती. आता मी स्पूननेच टाकणार आहे, म्हणजे बरं पडतं जरा टाकायला सुद्धा. हाताने पण पटापट टाकता येतात. मी दोन्ही तुम्हाला करून दाखवलेलं आहे, कारण की काय कायांना हात भरवायला आवडत नाहीत, तर ते ह्या पद्धतीने स्पूनने सुद्धा घेऊन टाकू शकतात भजी. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे काही यूज केलेला नाही आपण. आपली नेहमीची जी पद्धत असते त्याच पद्धतीने आपण भजी करतोय. तर असेच सगळे भजी आपल्याला सोडायचे आहेत. तर आता ह्यांना असं हे करून घेऊया, हलवूया थोडंसं, म्हणजे ते पलटी मारल्या जातील. ते आपोआप पलटी होतात, त्यांना जास्त ढवळायचं नाही आहे. तर आपले भजी सगळे रेडी झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपले इथे भजी रेडी झालेले आहेत. हे बघा, आपले कॉर्न भजी आहेत हे आता रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर चला आता मग हे खाऊन घेऊया आणि पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर पण करा. बाय.